जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत स्वर्गीय यमुना तुकाराम घरत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यमुना स्त्री सन्मान पुरस्कारच सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा भव्य कार्यक्रम शेलघर येथे आयोजित करण्यात आला व यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यमुना स्त्री सन्मान पुरस्कारच सोहळ्यात समाज, कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला व या कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। तसेच नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील आणि उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांची विशेष उपस्थिती लाभली। यावेळी सिने अभिनेत्री सायली संजीव आणि लावणी सम्राज्ञी माया जाधव यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली। या सोहळ्याचे आयोजन यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्रेश घरत आणि सचिव शुभांगी घरत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व महिलांच्या कार्याचा सन्मान करत समाजात प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला यमुना स्त्री सन्मान पुरस्कारच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। करतोय महेंद्रशेठ घरत यांचं एक दास्तान व्यक्तिमत्व म्हणून समाजात नाव लौकिक आहे। आपल्या सोबत काम करणाऱ्या सहकारी मित्र जे खऱ्या अर्थानं आई गेल्यापासून हे सर्व उपक्रम आपण सुरू केला। खरं तर आई वडील असताना आपण साधारण 600 संगणक ॲट अ टाइम पहिल्यांदा 101 पासून सुरुवात केली आणि सर्व जिल्हा परिषद शाळा आपण कव्हर केल्या। त्यानंतर प्रत्येक वर्षी एक ॲम्ब्युलन्स द्यायची रुग्णवाहिका प्रत्येक विभागात, ही सुरुवात केली। त्यावेळेला सुरुवातीपासून आपण गोरगरिबांना अन्नधान्य वाटप असेल, छत्र्यांचं वयोवृद्धांना वाटप असेल, हे उपक्रम होते। आई गेल्यानंतर मात्र आपण हे केलं का ज्या समाजामध्ये शेवटी महिला फार संघर्ष करतात, जरी कुठल्या पोस्टवर असल्या तरी चूल आणि मूल त्यांना सांभाळून सगळं करावं लागतं, पण त्या काहीतरी ॲडिशनल काम करतात, पुरुषाला काही हे करायचं नाही। आणि म्हणून त्यांनी जे काय त्यांच्या उच्च पदावर गेल्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये, कलामध्ये असेल, क्रीडामध्ये असेल, राजकारणात, हे सोपं काम नाही, ते कुठंतरी जास्त महत्त्वाचं काम केलंय। आणि म्हणून त्यांना बोलावून त्यांचा सन्मान दरवर्षी करायचा। यावेळी 12 वर्ष होतं, मी 12 जणींचा, गेल्या वर्षी 11 वर्ष होतं 11, तर अशा पद्धतीने त्यांचा सन्मान आपण करतो। त्याचबरोबर या सर्व ज्या समाजातील महिला आहेत त्यांना सुद्धा वस्त्रदान म्हणून सर्वांना साड्या द्यायची एक परंपरा सुरू केली आहे। म्हणजे अन्नदान आणि वस्त्रदान व्हावं आणि लोकांनी याच्यामध्ये एकच बोध घ्यायचा आहे का सुप्रीम देव आहे, तर त्याच्यानंतर हे 2 देव आहेत आई वडील, हे सुद्धा आपल्यासाठी सुप्रीम असलं पाहिजे, बाकी काय नाही। आणि त्यांना आपण देवाप्रमाणे पूजलं पाहिजे आणि महिलांना समाजामध्ये आपण बरोबरची वागणूक दिली पाहिजे। अत्याचार अन्याय वाढलेला आहे, त्यांना फार आपण आता पूर्वीसारखं नाही, महिला सर्व क्षेत्रामध्ये फार पुढे गेल्यात। आधी एज्युकेशन, मेडिकलमध्ये 70% 80% महिला आहेत आणि म्हणून निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे, हा याच्यामधला उद्दिष्ट आहे। आपण दारुशुद्धा करत आहात, आज आपले सहकारी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं का मी जसं तुम्ही सांगता सकाळी तुम्ही सगळे आपल्याकडे लोक येत असतात, तर त्यांना जेव्हा मंत्र्यांकडे कुणांच्याकडे गेलो चहा मिळत नाही, पाणी मिळत नाही, 2-2, 3-3 तास लोक वाट पाहत आहे। पण पहिली सिस्टीम काय केली मी, की बाबा आपण सर्व याच्यामध्ये पाणी आणि नाश्ता सकाळी दिला पाहिजे, तर भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे। ज्याला घराची घर आहे, माझ्याकडे जर एक्स्ट्रा पैसे आलेत तर मला माझा सहकार्य जर घराविना असेल तर त्याला मदत केली पाहिजे। आता आपण 1500 लोकांना आपण मदत केली,
काहीकांना डायरेक्टली घरं दिली असतील, काहीकांना अर्धवटमध्ये दिली, कुणाला वीट दिली असेल, कुणाला रेत दिली असेल, कुणाला लाख रुपये दिले, कुणाला 50,000 रुपये दिले असतील. पण प्रत्येकाला योगदान देण्याचा प्रयत्न केला का कोण शेवटी अन्न वस्त्र निवारा हे फार गरजेचं आहे. आणि आज अत्यल्प पगार आहेत, लोकांना घरं होत नाही आहेत. आणि म्हणून महबूबला घर दिलं, माझ्या सर्व सहकाऱ्यांना घर दिलं. आता पण किमान 50 कोटीपर्यंत नुसतं आपला एक एस्टिमेट जर आपण काढला सुरुवातीपासून तर एवढं झालं. सगळं बंगले दिलेत, फ्लॅट दिलेत, 1 BHK दिलेत, 2 BHK दिलेत, गावांमध्ये घरं बांधून दिलीत. तर या पद्धतीने प्रयत्न करतो. शेवटी काय हे सुख करताय. हे एक मंदिर आहे, मी त्याच्यामध्ये एक पुजारी, त्या देवाचा माणूस म्हणून मी काम करतो. जे मला देव देईल तो प्रयत्न होतो. माझ्याकडे काही थांबलेलं नसतंय. माझ्याकडे कधी बँक बॅलन्स मिळणार नाही, कधी फिक्स्ड डिपॉझिट मिळणार नाही. मला डेफिसिट असतो, सतत द्यायचा असतो. उधारे असतात, आता पण 3-4 कोटीच्या उधारे आहेत. म्हणून मी काय थांबत नाही. कधी घरं बांधताना फार वाटतो, इलेक्शन आले कापून आम्हाला काँग्रेसचा सर्व हे करावं लागतो. पण मी देत राहतो. ती झोली माझी जी खाली होते ती भरण्याचं काम तो करतो. शेवटी तो मालक आहे, माझा काय नाही. मी काय सांगितलं, खाली हात आहे, खाली हात जाणे काय. आणि जे समाज आहे, हे समाजात आपण देणं लागतो. तो मी प्रयत्न करतो कुणाला कोणा काहीतरी दिलं पाहिजे. आणि कुणाचं छप्पर झालं, कुणाचं घर झालं तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर मला समाधान वाटतो. मी पुण्याला बंगलामध्ये येईल, मी मुंबईला फ्लॅट घेईल, मी कुठे दिल्लीला फ्लॅट घेईल, मी लंडनला ऑफिसमध्ये लंडनला फ्लॅट घेईल. का उपयोग आहे? लंडनला 2 दिवस जाणार आहे तर मी हॉटेलला राहणार, दिल्लीला 2 दिवस जातो. सगळ्यांची घरं आहेत, पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, लंडनला आहेत, दिल्लीला आहेत. माझं तसं नाही. माझं एकच घर बस आहे, सुख करता एक मंदिर आहे आणि एक मुलगा आहे. मुलगा मुलगी आता त्यांचे कामधंदे व्यवस्थित त्याच्यामध्ये त्यांनी प्रगतीपथ केलं. तर त्यांचा सर्व केला आहे. मी जे कमवेल ते समाजासाठी एवढं उद्दिष्ट घेऊन मी चाललेलं आहे. समाजामध्ये भरपूर आता पैसेवाले असतात, पण दान करण्याचे काम आपल्यामध्ये आहे. हेच भावने नेतृत्व आपल्या कशामध्ये आहे काय? मी जरी राजकारणात असलो तरी आम्ही कर्मवीरांच्या संस्थेतून शिकलो. आम्ही फार प्रतिकूल परिस्थितीत शिकलो. आम्ही अर्धपोटी शिकलो. जसं मी सकाळी 5 वाजता उठून कॉलेजला जायचं आहे तर 2 वाजता आल्यानंतर आम्ही वडापाव घेण्याची सुद्धा आमची ऐपत नव्हती. आणि म्हणून मी सांगतो, आम्ही जे उपाशी पोटी दिवस काढलेत ते समाजामध्ये कोण उपाशी राहता कामा नये. मी कैलाश 2 वेळेला केलाय, मी सगळे देव केलेत. देव कुठेही नाही आहे. कैलासाला भावना होते का बाबा त्याच्यामध्ये शंकराचं स्थान आहे, परंतु तिथं नाही. त्यांचा संदेश एकच आहे देवांचा सर्व. पण लोकांना द्या, आई वडिलांची सेवा करा, पब्लिकला द्या. तुम्ही समाजामध्ये तुम्हाला घेऊन काय जायचं ना, मग तुम्ही एक्स्ट्रा कमवून कोणासाठी ठेवणार आहात? आणि ते तुम्हाला कुठं फोटोमध्ये तुम्हाला कुठं पाया पडणार, हे कुठं दिलं ते एक वाईट, त्याच्यामध्ये चांगल्या वाईब्स येतात आणि याच्यामध्ये अजून जास्त काहीतरी मिळत राहतं. आणि जो पण आपण आहोत तो आपला सॉस असेपर्यंत समाजासाठी काम केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये मी कुठेही मायनस नाही गेलो. मी कितीही खाली गेलो तरी वर तुम्हाला आणण्याचं काम करतो. आणि मग निश्चितपणे म्हणून मी राजकारणात चांगलं का मी लढत नाही. लोकांना पैसे देण्यापेक्षा समाजामध्ये कोण गोरगरीब आहे, कोण डायलिसिसवाला, कोण कॅन्सरवाला, अनेक दत्तक मुलं आहेत. गरिबांसाठी आपण स्कूल चालवतो, इंग्लिश मिडियम, आपल्याला माहीत आहे का फी नाही दिली तरी चालतं त्याच्यामध्ये. तर हे असे उपक्रम करण्याला आवड आहे आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये चूज केलेलं आहे. त्यांनी मला निवडलंय का तू हे कर तर तुला मी करेन, आणि म्हणून ते काम करतोय. मी माझं नवीन काय नाही, उलट त्याच्यामुळे मी आनंदही जगतो. विमानात फिरतो, चांगलं मला खायला मिळतंय, चांगले कपडे मिळतात. हे माझा इन्सेंटिव्ह आहे. माझं काय नाही, तो मला देईल आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं मी चांगला. आणि हा संदेशच आहे, तो पोराबाळांसाठी नका जगू, स्वतःसाठी जगला तो मेला. आणि हा संदेश माझ्या लाईफचा.